मनोज जरांगे पाटील यांची आणि यानंतर यावर प्रतिक्रिया देण्यासाठी गोपीचंद पडळकर हे स्वतः आपल्या सोबत सोडले गेलेले आहेत। पडळकर जी, तुम्ही ऐकलेलं असेल कशा पद्धतीने मनोज जरांगे पाटील हे गंभीर स्वरूपाचे आरोप फडणवीसांवर करतायत। माझा काटा काढायचा आहे, मला जीवे मारायचा आहे असं ते म्हणताना दिसतायत। तुमची काय प्रतिक्रिया? मराठा समाजाचं आंदोलन गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे। 2018ला पण हे सुरू होतं। आता परत आरक्षण रद्द झाल्यानंतर नव्यानं महाराष्ट्रातील मराठा समाज रस्त्यावरती उतरला आणि सरकारनं वारंवार भूमिका स्पष्ट केली होती, माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी, की ओबीसीच्या आरक्षणाला न लावता महाराष्ट्रातील मराठा समाजाला टिकणारा आरक्षण आम्ही देणार आहोत आणि तशा पद्धतीनं मागासवर्ग आयोगाकडून व्यवस्थितपणे सर्वे करून स्पेशल अधिवेशन घेऊन महाराष्ट्रातील मराठा समाजाला वेगळं 10% त्यामुळं महाराष्ट्रातला मराठा समाज या त्या गोष्टीनं आनंदित झाला। वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी आनंदोत्सवही साजरा केला। परंतु आता काही राजकीय पक्ष असतील किंवा काही यांच्या पाठीमागे काही लोक असतील की त्यांना आता हे सरकारला फार मोठ्या प्रमाणात मराठा आरक्षणामध्ये मार्ग काढण्यामध्ये यश आलेलं आहे। त्यामुळे आता हे सगळे हवालदिल झालेले लोक आहेत। आता पडळकर सर, तुमचा आवाज येत नाहीये। पडळकरांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये। गोपीचंद पडळकर भाजप आमदार हे आपल्या सोबत बोलत होते। तर कशा पद्धतीने आतापर्यंत मराठ्यांनी आंदोलन केलं ते त्यांनी सांगितलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।